नमस्कार भक्तांनो. आज आपण एका अशा विषयावर अत्यंत सखोल संवाद साधणार आहोत जो आपल्या धर्माचा आणि संस्कृतीचा सर्वात मोठा कणा आहे. तो विषय म्हणजे दान आणि दातृत्वाचा खरा भाव. विचार करा, आपण सगळेच आयुष्यात कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात दान करत असतो. कोणी मंदिराला देणगी देतो, कोणी गरिबाला अन्नदान करतो, तर कोणी वस्त्राचे दान करतो. दान करणे हे अत्यंत पुण्याचे काम आहे, यात शंकाच नाही. पण भक्तांनो, कधी शांतपणे विचार केला आहे का की आपण जे दान करतोय ते खरोखर भगवंतापर्यंत पोहोचते आहे का, की ते फक्त आपल्या अहंकाराची भूक भागवण्यासाठी होत आहे? आजकाल समाजात एक नवीन फॅशन आली आहे. एखाद्या गरिबाला एक केळ किंवा एक वेळचे अन्न द्यायचे असेल तरी आधी 4 लोक मिळून फोटो काढतात, तो सोशल मीडियावर पोस्ट करतात आणि मग ते दान दिले जाते. याला दान म्हणायचे की स्वतःची जाहिरात? साक्षात परब्रह्मस्वरूप श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज नेहमी म्हणायचे की अरे, उजव्या हाताने दिलेले दान डाव्या हातालाही कळू नये, त्याला खरे दान म्हणतात. जर दान दिल्यानंतर मनात मी दिले हा विचार आला तर समजून जा की तिथे पुण्याचा उदय झालाच नाही, उलट तिथे अहंकाराचे नवीन पाप जन्माला आले. गोंदवल्याच्या मठात रोज शेकडो लोकांची पंगत बसायची, हजारो लोकांना अन्नदान व्हायचे, पण तिथे कधीही कोणाच्या नावाच्या पाट्या लावल्या गेल्या नाहीत किंवा कोणाचा मोठेपणा मिरवला गेला नाही. महाराजांनी दानाचा खरा अर्थ काय सांगितला, गुप्तदानाचे महत्त्व काय सांगितले आणि एका श्रीमंत सावकाराचा दानाचा खोटा अहंकार महाराजांनी कसा मोडून काढला, यावर आधारित एक अतिशय दुर्मिळ आणि डोळे उघडणारी सत्यकथा आज आपण या विशेष व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ खूप मोलाचा आहे, शेवटपर्यंत नक्की ऐका. भक्तांनो, सर्वात आधी आपण हे समजून घेतले पाहिजे की देवाला तुमच्या दानाची गरज आहे का? ज्या विधात्याने हे संपूर्ण ब्रह्मांड निर्माण केले, ज्याने सूर्य, चंद्र, नद्या आणि पृथ्वीवर अन्नधान्याची निर्मिती केली, ज्याच्या एका इशाऱ्यावर अख्खी सृष्टी चालते, त्या भगवंताला तुमच्या 2 रुपयांची किंवा सोन्या चांदीच्या छत्राची काय गरज असणार? महाराज आपल्या प्रवचनात स्पष्ट सांगायचे, अरे, देव तुमच्या वस्तूंचा भुकेला नाही, तो तुमच्या मनातील भावाचा भुकेला आहे. संसारात दान करताना माणसे 3 वेगवेगळ्या भावाने दान करतात. 1. तामसी दान. जेव्हा माणूस स्वतःची कीर्ती वाढवण्यासाठी, समाजात मानसन्मान मिळवण्यासाठी किंवा स्वतःचे नाव पट्टीवर कोरण्यासाठी दान करतो, त्याला तामसी दान म्हणतात. अशा दानाचे कोणतेही पुण्य भक्ताला मिळत नाही. 2. राजसी दान. मी आज देवाच्या चरणी 1,00,000 रुपये अर्पण करतो, त्या बदल्यात देवाने माझा बिझनेस दुप्पट करावा किंवा माझ्या मुलाला मोठी नोकरी मिळावी. जेव्हा दानामागे एखादी अट किंवा व्यापार असतो त्याला राजसी दान म्हणतात. हा परमेश्वराशी केलेला व्यवहार आहे, दान नव्हे. 3. सात्विक दान. हे रामा, जे काही माझ्याकडे आहे ते तुझेच आहे. तू दिलेल्या संपत्तीतून मी तुझ्याच लेकराची सेवा करत आहे, यात माझे काहीच नाही. जेव्हा कोणताही दानडोरा न पेटता अत्यंत नम्रतेने उजव्या हाताचे डाव्या हाताला न कळता दान केले जाते, त्याला सात्विक किंवा गुप्त दान म्हणतात. हेच दान थेट रामाच्या चरणापर्यंत पोहोचते. प्रसंग असा आहे, एकदा एका मोठ्या शहरातील अत्यंत श्रीमंत सावकार गोंदवल्याच्या मठात आले होते. त्यांच्याकडे अफाट संपत्ती होती आणि त्यांनी अनेक ठिकाणी मोठी दाने केली होती. साहजिकच त्यांच्या मनात एक सुप्त अहंकार होता की माझ्यासारखा मोठा दाता या परिसरात कोणीच नाही. ते मठात आले आणि महाराजांसमोर उभे राहून गर्वाने म्हणाले, महाराज, मी ऐकले आहे की तुमच्या मठात अन्नदानासाठी खूप धान्य आणि पैशाची गरज असते. मी या मठाला सोन्याचे 5 हंडे आणि अन्नछत्रासाठी 500 पोटी गहू दान करायला तयार आहे, पण माझी एकच छोटी अट आहे. महाराज अत्यंत शांतपणे हसले आणि म्हणाले, सावकार, सांगा, काय अट आहे तुमची? सावकार मिशीवर ताव मारत म्हणाला, महाराज, मठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि जेवणाच्या पंक्तीच्या हॉलमध्ये माझ्या नावाचा आणि माझ्या वडिलांच्या नावाचा एक मोठा संगमरवरी दगड लावला पाहिजे. त्यावर लिहिले पाहिजे की हे अन्नछत्र आमच्या दानातून चालते, म्हणजे येथे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक भक्ताला कळेल की आम्ही किती मोठे दान केले आहे. मठात बसलेले इतर भक्त सावकाराकडे पाहू लागले. त्यांना वाटले की मठाला एवढी मोठी मदत मिळते आहे तर महाराज नक्कीच होकार देतील. पण महाराज तर अंतर्यामी होते.
त्यांना सावकाराच्या पैशापेक्षा त्यांच्या मनातील अहंकाराची सूज स्पष्ट दिसत होती. महाराज गादीवरून थोडे पुढे सरकले आणि अतिशय गोड आवाजात म्हणाले, सावकार, तुमचे विचार खूप मोठे आहेत, पण मला एक सांगा, तुम्ही जे 500 पोती गहू देणार आहात त्या गव्हाच्या प्रत्येक दाण्यावर तुम्ही तुमचे नाव लिहू शकणार आहात का? सावकार गोंधळला आणि म्हणाला, महाराज, हे कसे शक्य आहे? गव्हाच्या लाखो दाण्यांवर नाव कसे लिहिणार आणि त्याची काय गरज आहे? महाराज अधिक गंभीर झाले आणि म्हणाले, सावकार, जर गव्हाच्या दाण्यावर तुमचे नाव नसेल तर तो गहू जेव्हा दळला जाईल त्याचे पीठ होईल आणि त्याची पोळी बनवून जेव्हा एखाद्या गरीब किंवा साधू ती पोळी खाईल तेव्हा त्याच्या पोटात जाताना त्या पोळीला कसे कळणार की तुमच्या पैशाची आहे? त्या साधूच्या मुखात जे आशीर्वाद निघतील ते थेट त्या गव्हाची निर्मिती करणाऱ्या रामाकडे जातील, तुमच्याकडे नाही. मग जो आशीर्वाद रामाचा आहे तिथे पाठी लावून तुम्ही स्वतःचे नाव का मिरवत आहात? महाराजांचे हे बोलणे ऐकून सावकाराचा चेहरा पांढरा पडला, त्यांचे तोंड कडू झाले आणि त्यांचा सर्व अहंकार गळून पडला. महाराज पुढे त्या सावकाराला आणि तिथल्या भक्तांना समजून सांगताना एक अद्भुत दृष्टांत द्यायचे. महाराज म्हणायचे, अरे निसर्गाकडे बघा. आकाशातील मेघ जेव्हा समुद्राचे पाणी शोषून घेतात आणि तेच पाणी गोड करून संपूर्ण पृथ्वीवर पावसाच्या रूपाने वर्षवतात, तेव्हा ते ढग कुठे गाजावाजा करतात का? ते कधी जमिनीवर येऊन पाठी लावतात का की हा पाऊस मी पाडला? निसर्गाचे हे दान अत्यंत गुप्त आणि निस्वार्थ आहे, म्हणूनच पृथ्वी हिरवीगार होते. पण या उलट जर एखाद्या माणसाने आपल्या शेतात विहीर खणली तर तो 4 गावात सांगत सुटतो की मी विहीर खणली, मी लोकांना पाणी पाजले. विचार करा, ढगांचे दान श्रेष्ठ की विहिरीचे? जोपर्यंत माणसाच्या मनातून मी केले हा भाव संपत नाही तोपर्यंत त्याचे दान हे केवळ एक व्यवसाय ठरते. महाराज म्हणायचे, तुम्ही कुणाला कपडे दिले, कुणाला पैसे दिले ते विसरून जा. जर तुम्ही ते मनात धरून ठेवले तर त्या दानाची किंमत शून्य होते. आज आपल्या समाजातही हेच घडत आहे. अनेक लोक दान करतात, पण त्यामागे मान सन्मानाची अपेक्षा असते. जर स्टेजवर बोलावून त्यांचा सत्कार केला नाही किंवा शाल श्रीफळ दिले नाही तर ते नाराज होतात. महाराज म्हणतात, जर माणसाच्या सत्कारानेच तुम्हाला आनंद मिळत असेल तर देवाच्या दरबारात तुमच्या दानाची नोंद होत नाही. तुम्हाला तुमच्या दानाचे फळ इथेच माणसाच्या टाळ्यामध्ये मिळून गेले. आता देवाकडून काय अपेक्षा ठेवता? भक्तांनो, मग जगातील सर्वात श्रेष्ठ दान कोणते? यावर श्री गोंदवलेकर महाराजांनी अत्यंत मोलाचे उत्तर दिले आहे. महाराज म्हणतात, पैशाचे दान करणे सोपे आहे, धान्याचे दान करणे सोपे आहे, पण स्वतःच्या अहंकाराचे आणि मीपणाचे दान करणे सर्वात कठीण आहे. जो माणूस आपला अभिमान आपल्या रामाच्या चरणी दान करतो तोच खरा महादानी. तुम्ही देवाला काय अर्पण करू शकता? जे तुमचे आहे तेच तुम्ही देऊ शकता ना. पण विचार करा, हा देह, हा पैसा, ही बुद्धी सगळी त्या विधात्याचीच आहे. मग देवाची वस्तू देवालाच देऊन मी दान केले असे म्हणणे म्हणजे हास्यास्पद आहे. म्हणून महाराजांनी सांगितले आहे की जेव्हा तुम्ही अखंड नामस्मरण करता, जेव्हा तुम्ही म्हणता श्रीराम जय राम जय जय राम, तेव्हा तुम्ही प्रत्येक नामासोबत आपला मीपणा रामाच्या चरणी अर्पण करता. हे नामाचे दान माणसाला आतून शुद्ध करते. जो माणूस अखंड नामात राहतो त्याचे हृदय एवढे मोठे होते की तो स्वतः उपाशी राहून इतरांना अन्न देईल, पण कधीही त्याचा गवगवा करणार नाही. त्याच्या हाताने होणारे प्रत्येक दान हे भगवंताची सेवा म्हणूनच होते. चला, आज आपणही महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया की हे रामा, माझ्या हाताने कधीही दिखाव्याचे दान न होवो, माझ्या मनात दानाचा अहंकार कधी न येवो. तर भक्तांनो, आपल्या गोंदवलेकर महाराज अमृतवाणी चॅनलवरील खरे दान आणि दातृत्वाचा भाव या विषयावरील महाराजांचा हा दिव्य उपदेश किंवा श्रीमंत सावकाराची कथा तुम्हाला कशी वाटली? दानामागील हा शुद्ध भाव तुम्हाला समजला का? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर आजच्या या व्हिडिओने तुमच्या डोळ्यातील अज्ञानाचा पडदा दूर केला असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक नक्की करा. आपल्या मनातील सर्व खोटा अहंकार आणि मीपणा महाराजांच्या चरणी समर्पित करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता श्रीराम जय राम जय जय राम नक्की लिहा. बोला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय.